नमस्कार. तर आज आपण रिमेडीविषयी थोडंसं बोलणार आहोत. रिमेडी ज्याला उपाय असं म्हणतात, ज्योतिषीय उपाय. तर आज मी तुम्हाला एक सगळ्यात मोठी रिमेडी सांगणार आहे. सगळ्यात मोठा उपाय ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात मोठा उपाय तो तुम्हाला मी सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये. तर तो उपाय आहे, तो ऐकून कदाचित तुम्हाला थोडासा धक्का बसेल, पण आता सांगतोच. तर कोणत्याही कुंडलीवर, कोणत्याही समस्येवर सगळ्यात मोठा उपाय हा आहे की कुंडली आपली जी आहे हाच मोठा उपाय आहे सगळ्यात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? ही कुंडली म्हणजे काय? या कुंडलीतून काय एनर्जीज आहेत कुंडली आपल्याला काय करायला सांगते, त्या गोष्टी जर आपण केल्या, आपण आपली कर्म त्यानुसार केली, तर हाच सगळ्यात मोठा उपाय ठरतो आणि आपल्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं आणि आपल्याला गायडन्स त्या गोष्टीने मिळू शकतो. तर आपली कुंडली हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला असं एक्सपेक्टेड असेल की मी म्हणेन एखादा नारळ नदीत टाकणं किंवा मंदिरामध्ये दान देणं, हे सगळे ज्योतिषीय उपाय मी सांगेन असं तुम्हाला वाटलं असेल. पण ते उपाय आहेत का? तर अर्थात ते उपाय आहेत. ते काम करतात का? तर हो, काम करतात. पण मुद्दा असा आहे, एक थिंकिंग असतं, एक विचार असतो प्रत्येकाचा. तर माझं प्रिफरन्स नेहमी ह्याला असतो, जेव्हा कोणी मला कुंडली दाखवतं तेव्हा प्रिफरन्स माझा नेहमी ह्याला असतो की या व्यक्तीच्या कर्माद्वारेच, म्हणजे ह्याच्यात काही लाईफस्टाईलमध्येच बदल करून त्या गोष्टी कशा घडवून आणता येतील आणि त्या एनर्जी युटिलाइज कशा होतील आणि हा अडथळे त्याचे किंवा त्याचा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल, हा माझा विचार असतो नेहमी कुंडलीतून. तर मी ज्याप्रमाणे शिकलो आहे त्यानुसार माझा हे विचार आहेत. पण कोणाचे दुसरेही काही विचार असू शकतात. ते म्हणजे ज्याच्या त्याचे विचार, त्यानुसार ह्या गोष्टींकडे आपण पाहू शकतो. पण माझा प्रिफरन्स ह्याला असतो, कारण मला असं वाटतं कोणतीही समस्या ही मुळापासून उखडली गेली पाहिजे आणि मुळात त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्या मुळांवरच घाव घातले पाहिजेत. तेव्हाच एखाद्या समस्येचं निराकरण होऊ शकतं चांगल्या प्रकारे आणि ती समस्या पुन्हा उद्भवणार नाही. अशा पद्धतीने त्याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. त्यामुळे माझा ॲप्रोच तो असतो. आणि उपाय हेही असतात, तेही काम करतात, त्यांचं आपलं वेगळं काम आहे. याविषयी आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बोलूया. पण हा व्हिडिओ रिमेडीजसाठी होता की सगळ्यात मोठी रिमेडी काय. तर जसं मी सांगितलं, सगळ्यात मोठी रिमेडी आहे बर्थ चार्ट. तर त्या कुंडलीत जे तुम्हाला निर्देशित केलं गेलं आहे, जे डायरेक्शन तुम्हाला दाखवली गेली आहे, त्या कुंडलीची डायरेक्शन दाखवते, त्या डायरेक्शनने आपण जर गेलो तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण फायदा मिळवू शकतो आणि त्या एनर्जीज युटिलाइज करू शकतो. तर आता चार्ट युटिलाइज म्हणजे काय? जसं की आता समजा उदाहरण आपण घेऊया, तर आपण आता त्याच्याबद्दल बोलूया. युटिलायझेशन म्हणजे काय, हाऊस. तर उदाहरणार्थ एखाद्याच्या फर्स्ट लॉर्ड म्हणजे लग्नाचा स्वामी हा जर 8व्या घरात असेल, तर आपण काय म्हणतो की या व्यक्तीचं इन्क्लिनेशन निगेटिव्ह गोष्टींकडे असेल किंवा प्रॉब्लेमकडे त्याचं लक्ष असेल. पण जर या व्यक्तीने रिसर्चमध्ये काही विचार करायचं ठरवलं, काही काम करायचं ठरवलं, रिसर्चमध्ये त्याचं मन लागत असेल किंवा ज्योतिषही 8व्या घरातून बघितलं जातं, तर त्याच्या रिलेटेड काही त्याला गोष्ट आवडत असेल, तर हे झालं त्या घराचं पॉझिटिव्ह युटिलायझेशन. तर कुंडली ना आपल्याला रस्ता दाखवत असते. म्हणजे जसं की आपल्या आयुष्याचा रोडमॅप आहे ही कुंडली, हा आयुष्याचा गुगल मॅप आहे आपल्या. तर गुगल मॅपवर कसं आपण बघून एखाद्या डेस्टिनेशनला व्यवस्थित जातो, शॉर्टेस्ट रूट बघतो, सोयीचा रूट बघतो, चांगला रस्ता बघतो जिथे ट्रॅफिक नाही आहे, बरोबर, जेणेकरून आपलं सुकर होईल आपला प्रवास, असं आपण बघत असतो. तसंच काहीसं बर्थ चार्टचं असतं आणि त्याप्रमाणे आपण गोष्टी करायच्या असतात. तर हे एक फक्त उदाहरण होतं, अगदी छोटंसं उदाहरण होतं, पण समजण्यासाठी हे पुरेसं आहे. तर अशा पद्धतीने गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे मला सांगण्याचा उद्देश असा की आपली कुंडली ही सगळ्यात मोठा उपाय आहे आणि सगळ्यात मोठी रिमेडी ही आपली कुंडलीच आहे. तर मला आता वाटतंय तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणतो आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा तुमचा आजवरचा अनुभव कसा होता. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.